नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे अंतर्गत घरफोडी करणाऱ्या संशयिताला अंबड पोलिसांनी अटक केली आहे। विशेष बाब म्हणजे याच संशयिताने अंबड पोलिसांच्या हाती तब्बल 7 घरफोड्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे। या संशयिताकडून सोनं आणि रोकड असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गणेश तांबारे असं या अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करत या घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे। गणेश तांबारे हा एकटाच चोरी करून फरार होत असे, यामुळे अंबड पोलिसांना या संशयिताचा शोध घेणे कठीण झाले होते। मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आली आहे। या संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून याबाबत अंबड पोलीस तपास करीत आहेत। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिली। अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते। या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना अंबड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे EPI किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय खबराद्वारे अशी माहिती मिळाली की एक इसम हा या HBT मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे। अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबारे याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण 7 घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे 6,52,000 रुपयाचा किमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबारे याला या प्रकरणी अटक केलेली आहे। अजूनही या प्रकरणाचा तपास चालू आहे। आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी पथकाचे कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे। यात जो आरोपी आहे यावरती अधिक किती गुन्हे होते, तो परप्रांतीय आहे का बघितलं ते का महाराष्ट्रामधला? नाही, आरोपी हा महाराष्ट्रातलाच आहे। हा सराईत आरोपी आहे। त्याच्यावरचे जुने सुद्धा एकूण 11 गुन्हे त्याच्यावर आहेत। महाराष्ट्रामधला कुठला आहे? हा, तो राहणारा नाशिक मधलाच आहे, सिडकोतलाच आहे। त्याच्याबरोबर अजून कोणी होतं का? हा, ते हे सर्व आता हे प्रकरण तपासावर आहे। आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली, अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजूनही जे कोणी साथीदार असतील तर त्यांनाही या प्रकरणात अटक केली जाईल। हा जो आरोपी होता तो कोणाला सोनं विकण्यासाठी सोनाराकडे गेला होता का? हा, आता हे जे दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केले आहेत त्याच्याकडून। आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता सोनाराची पण इन्व्हॉल्वमेंट आहेत का याच्यावर पण आपण तपास करत आहोत। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरफोडीच्या घटनांमध्ये खूप वाढ झालेली होती। तर त्यामुळे आम्ही रात्रीकरता डीबीचे आम्ही पथक 2 नेमले, आपण 2 अधिकारी दिले आणि त्याच्यामध्ये मग गुप्त बातमीदारांची माहिती, काही स्थानिक रहिवाशांची मदत घेऊन, CCTV कॅमेऱ्याची मदत घेऊन जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण वास ठेवलेला होता। आणि आता आपल्याला एक आरोपी गणेश विठ्ठल तांबारे वय 60 वर्ष राहणार सिडको, तर याच्याबाबत आपल्याला एक फुटेज मिळालं होतं त्याचं। सदर व्यक्ती ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे आणि सामान्य नागरिक म्हणून तो वावरतो। तर त्याच्यावर याच्यापूर्वी जवळपास 11 गुन्हे आहेत। तर आम्ही कॅमेरा, जो CCTV फुटेज कॅमेरा होता त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि नंतर काही गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवली। तर त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जवळपास त्यांनी आपल्याकडे 7 गुन्ह्यांची कबुली दिली घरफोडीचे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। तर अजून देखील त्याच्याकडनं आपल्याकडे काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात। हा एकटाच चोरी करतो, सराईत गुन्हेगार 11 गुन्हे त्याच्यावर। आणि याच्यामध्ये तर यापूर्वी पण आपण एक सिकलकरी टोळीचा सदस्य पकडला होता। तर आमच्याकडे जे आहेत आमचे डिटेक्शन पथकाचे स्टाफ, पवन परदेशी एक मते म्हणून, त्यांनी ती कामगिरी केली होती। तेव्हा देखील आपण जवळपास आमच्या पोलीस स्टेशनचे 7 आणि अदर बाहेरचे 2 असे 7 गुन्हे ओपन केले होते। त्यापूर्वी देखील आपण डीबी पथकाने दोन्ही टीमने API रोंदळे, PSI गुणावत आणि बाकीचा जो आमचा स्टाफ आहे त्यांनी देखील चेन स्नॅचिंगचे गुन्हे जवळपास 7 गुन्हे ओपन केले। तर ह्या महिने आमची डीबी पथकाची कामगिरी चांगली आहे। माननीय नाशिक पोलीस आयुक्त सर, माननीय समीर कर्णिक सर आणि माननीय DCP जंटो मॅडम, श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि ACP शेखर देशमुख सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्याच्यामध्ये गुन्ह्याविषयी, तपास करण्याविषयी त्याच्या मार्गदर्शनाच्या आणि सूचनांच्या सहाय्याने आपण उत्तम जे काय आहे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि याच्यापुढे देखील आम्ही चांगले गुन्हे उघडकीस आणणार आहोत।
लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.